नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बघा, आजपर्यंत तुम्हाला जर एकही रुपया मिळाला नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण त्याच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं या ठिकाणी केंद्र सरकारकडून पीक विमा आणलेला आहे. जो काही निधी आहे तो पीक विमा कंपन्यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे. पीक विमा कंपन्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम केंद्र सरकारने पाठवलेली आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना वितरित करण्यास आज सुरुवात केली जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा अखेर तातडीनं जमा करण्याचे आदेश देखील या ठिकाणी राज्य सरकारने दिलेले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारने देखील महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. कारण केंद्र सरकारने स्पष्टपणे पीक विमा कंपन्यांना सांगितलेलं आहे, जर तुम्ही शेतकऱ्यांना आजच्या आज जर पीक विमा दिला नाही तर पीक विमा कंपन्यांना आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकू, अशी धमकीवाजा इशारा देखील या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना केंद्र सरकारने दिलेला आहे. त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून येत्या 24 तासामध्ये संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित केली जाणार आहे. पण शेतकऱ्यांचा एक नेहमीचा प्रश्न आहे की सर, याआधी आम्हाला पीक विमा मिळालेला नाही आहे, मग आम्हाला या ठिकाणी आज पीक विमा मिळणार का? तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. कारण त्याच संदर्भातली यादी आणि जी काही पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी कशी बघायची, ती संपूर्ण जी काही अपडेट आहे ते आपण पाहणारच आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, महत्त्वाचा आहे. कारण पीक विमा तुम्हाला पीक विमा जमा झाला नाही तर तो कोणत्या कारणाने जमा झाला नाही त्याचं कारण मी या ठिकाणी सांगणार आहे. बघा, एक तुम्हाला फक्त सेटिंग करायची, एक प्रक्रिया तुम्हाला करायची आणि तुमच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा पुढल्या अवघ्या 2 मिनिटात आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी काही प्रक्रिया आहेत. या संपूर्ण काही जी काही अपडेट आहे ते आपण पाहत राहा. कारण मित्रांनो बघा, तुम्ही सोयाबीन पिकासाठी पीक विमा भरलेला असेल किंवा तूर पिकासाठी पीक विमा भरलेला असेल किंवा कापूस या पिकासाठी पीक विमा भरलेला असेल किंवा अन्य पिकांसाठी जर पीक विमा भरलेला असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण सर्व पिकांसाठी आता पीक विमा लागू करण्यात आलेला आहे. पेरणीच्या मुहूर्तावरती अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे. आता शेतकरी बांधवांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा आज वितरित करणार आहेत ते जिल्हे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची यादी, त्याचबरोबर तालुक्यांची यादी, गावांची यादी, महसूल मंडळांची यादी, जी काही संपूर्ण माहिती आहे ती आता आपण या ठिकाणी पाहूया. आणि मित्रांनो, मी आता काही पुढे जिल्हे सांगणार आहेत. त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर या व्हिडिओला एक नक्की लाईक करायला विसरू नका. कारण तुमचा जर जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यावरती 100% या ठिकाणी पीक विमा येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर चला मित्रांनो, वेळ न घेता आता जिल्ह्यांची यादी पाहूया. यामध्ये पाहिलं तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली आणि त्यानंतर येतं आहे नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. त्यानंतर जर बघितलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.